कल्याण मंत्री आदिती तटकरे आपल्यासोबत आहेत। आपण थेट जाऊया। आदिती जी, आपण बघतोय की सगळा हा आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा आहे, गर्भवतींच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे, तुमची प्रतिक्रिया? नाही, या संदर्भामध्ये मी माहिती घेतली। आमच्या तिथले जे स्थानिक अधिकारी आहेत, CDPO असतील, इतर अधिकारी असतील, जिल्हा परिषदच्या माध्यमातून जो काही अतिरिक्त हे दिला जातो त्याच्यातनं काही ही जे काही आहाराचं किंवा हे आहे ते पुरवल्या गेल्याची एक प्राथमिक माहिती आहे। मी त्याची सदर चौकशी म्हणजे सखोल चौकशी करण्याचे सुद्धा आदेश त्यानिमित्ताने दिलेले आहेत आणि विभागाच्याही जिल्हा परिषदच्याही स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की आपण त्या घरी जाऊन, ते सकाळी आणि कालही तिथे जाऊन आले आणि चौकशी होईलच, पण कुठेतरी पुरवठादार जो माल पुरवता त्याची तपासणी अधिकारी करत नाहीत का? नाही, 100% या संदर्भामध्ये नक्की तिथं काय झालेलं आहे आणि तो माल एकाच वेळेला किती ठिकाणी जाऊन त्यांच्या इथं काय आढळलेलं आहे या संबंध ह्याची तपशिलात जाऊन चौकशी करण्यात येईल आणि जे कोण त्याच्यामध्ये दोषी असतील त्याच्यावर कडक कारवाई ही नक्की केली जाईल। भलेही हा विषय आरोग्य विभागाचा असो, महिला व बालकल्याण असो किंवा इतर कुठल्याही विभागाचा असो, शेवटी त्या महिलाचा आणि एका गरोदर निश्चितच। आदिती, तुम्ही साम टीव्हीशी सविस्तरपणे संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। या प्रकरणी सखोल चौकशी होईल आणि कारवाई केली जाईल असं आश्वासन महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेले आहे। चौकशीचे निर्देश दिलेले आहेत असं देखील आदिती तटकरे बोललेले आहेत आणि या प्रकरणी सखोल चौकशी होईल, मी संपूर्ण माहिती या प्रकाराची घेतलेली आहे असं देखील महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे। सगळ्या आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा समोर आल्यानंतर आता कुठे सरकारमधील अधिकारी हल्लेले आहेत, मंत्र्यांनी दखल घेतलेली आहे, आता चौकशीचे निर्देश दिलेले आहेत। साम टीव्हीने ही बातमी दाखवल्यानंतर आता आरोग्य यंत्रणा हल्लेली आहे। शिरूरचे विद्यमान खासदार यांनी देखील, अमोल कोल्हेंनी देखील या प्रकरणी चौकशीची मागणी केलेली आहे। गर्भवतींना दिलेल्या किटमध्ये जे आरोग्य पोषक जो आहार असतो तोच निकृष्ट पद्धतीचा आहे, या पोषण आहारामध्येच आळ्या सापडलेल्या आहेत। आंबळे गावातील हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील आंबळे गावातील हा प्रकार समोर आल्यानंतर आता आरोग्य विभाग यांनी हालचाल सुरू केलेली आहे।